इतिहास साक्ष आहे की माणसाला हक्क हा कधी मागून मिळाला नाही. हक्क मिळवण्यासाठी माणसाला संघर्ष करावा लागला आहे, लढाई करावी लागली आहे. आमचा हा बंजारा समाज देश स्वतंत्र झाल्यापासूनही अनेक दशकांपासून आपला आदिवासी ही ओळख समाज शासनाने मान्य करावी आणि एसटी आरक्षण मध्ये आमचा समावेश करावा यासाठी पाठपुरावा करत आहे. तरीही या शासनाकडून आम्हाला कुठलंही सकारात्मक उत्तर मिळत नाही आहे. आपल्या समाजाची मुळे ही सिंधू संस्कृतीशी जुळलेली आहे असे म्हणतात. आपला समाज हजारो वर्षापासूनचे जे इतिहास लेखन झालेला आहे त्यामध्ये आपल्या समाजाची आदिवासी म्हणून जमात म्हणून नोंद आहे. मग तो इतिहास पूर्व काळ असेल किंवा मध्ययुगीन काळामध्ये ब्रिटिश काळ असेल किंवा मोगल साम्राज्याचा काळ असेल, या प्रत्येक काळामध्ये जे इतिहास लेखन झाले त्यामध्ये बंजारा समाजाची जमात म्हणून, व्यापारी करणारी जमात म्हणून नोंद आहे. तरी सुद्धा ब्रिटिशांना विरोध केल्यानंतर आमच्या समाजावर जो गुन्हेगारी जमातीचा शिक्का लावला, तो शिक्का घेऊन आम्ही आर्थिकदृष्ट्या अतिशय खचलेल्या परिस्थितीत, अतिशय मागास परिस्थितीमध्ये असताना देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा की आता आम्हाला न्याय मिळेल, आमच्या बलिदानाचं आम्हाला काहीतरी फळ मिळेल. परंतु नाही. महाराष्ट्र सरकारने व्हिजेएनटी नावाची एक नवीन कॅटेगरी तयार केली जेणेकरून विमुक्त म्हणून आम्हाला आमच्या पाठीवरचा तो गुन्हेगारीचा शिक्का भविष्यातही आमच्या पाठीवर राहील अशा प्रकारे आमची सोय केली त्यांनी. हा अन्याय आम्ही सहन केला तो कारण आमच्यामध्ये शिक्षणाची कमतरता होती, आमच्या लोकांना जाणीव जागृती नव्हती. पोटा पाण्याची खळगी बनण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या या समाजाला आपलं चांगलं वाईट अजून कळत नव्हतं. परंतु आता हैदराबाद गॅजेटच्या निमित्ताने हा समाज जागा झालेला आहे आणि आता त्याला त्याच्या हक्काची जाणीव झालेली आहे. त्यामुळे आता हा समाज त्याचे हक्क मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. असे म्हणतात की एक संस्कृती निर्माण होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी लागतो. आमच्या बंजारा समाजाची संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. आमचा पेहराव, आमची बोली भाषा, शिकार जंगलात राहणारा, शिकार करणारा हा समाज मांसाहारी समाज आहे. अशा या समाजाला आमचे विरोधक म्हणतात की तुम्ही भटके आहात, आदिवासी नाही. म्हणजे आदिवासी असण्यासाठी असं कुठे नमूद केलेलं आहे का की आदिवासी भटका असे असू शकत नाही किंवा भटके लोक आदिवासी असू शकत नाही? हे कुठे नमूद केलंय? त्यांनी आम्हाला हे दाखवावं. आमची संस्कृती आम्ही एवढ्या वर्षापासून तंड्यामध्ये गावापासून अलिप्त राहून आम्ही जोपासतो आहे. अजूनही आमची संस्कृती जिवंत